बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। संविधानवादी पक्ष संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सोयगाव बंदला 100% उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हा बंद शांततेत पार पडला। याबाबत सविस्तर असे की परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृती विटंबना व पोलीस अत्याचारात शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी संविधानवादी पक्ष संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सोयगाव बंदला 100% उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। सर्व दुकाने व व्यापारी पेठा बंद होत्या। या बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। बंद शांततेत पार पडला। सोमवार दिनांक 16/12/2024 रोजी सकाळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली। ही रॅली वाल्मिकपुरा नारळीबाग मार्गे छत्रपती शिवाजी चौकात आल्यावर या रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यानंतर संविधानवादी पक्ष संघटनेच्या वतीने सोयगाव तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले व सर्वांच्या संतप्त भावना महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचविण्याची विनंती करण्यात आली। या सभेच्या समारोप प्रसंगी सोयगाव तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले। हे निवेदन तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चयनसिंह बहुरे, तलाठी शंकर देवतुळे, महसूल सेवक शिवाजी शेरे, अनिल पवार व संतोष नवगिरे यांनी स्वीकारले। या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजरत्न आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष भारत पगारे, रिपब्लिकन सेना आनंद आंबेडकर गटाचे तालुका अध्यक्ष अंकुश पगारे, RPI आठवले गटाचे गणेश पगारे, भारतीय बौद्ध महासभा सचिव सुभाष जाधव, नगरसेवक दीपक पगारे, राष्ट्रवादीचे कृष्णा पाटील, अजय नेर पगारे, रवींद्र काळे, संविधानवादी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, सुभाष सातदिवे, मुकुंदा वाहुळे, RB सरोदे, कवी गोपाळ इंगळे आदींची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती। APN न्यूज साठी ब्युरो चीफ सुनील चव्हाण, सोयगाव। पुस्तकात या संविधानात एका कोणी त्यांनी त्याची विटंबना केली। या संविधानावर देश चालतो, त्या संविधानाचे कायदे आपण जेव्हा अंमलात आणतो त्या संविधानाला हरामखोरांनी नाकारलं। त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित राज्यघटनेची उल्लंघन करण्याची अक्कल कुठून आली देव जाणो। मनुवादी लोकांना कठोरात शिक्षा द्यावी याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी सोयगावला हे आंदोलन करत आहोत। आज संपूर्ण सोयगाव शहर 100% कडकडीत बंद केलेलं आहे। सर्व संविधानप्रेमी पक्ष संघटना व जनता या आंदोलनामध्ये तन धनाने सहभागी झालेले आहे। त्याचप्रमाणे व्यावसायिकांनी सुद्धा आपल्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे। या घटनेनंतर परभणी येथील पोलिसांनी भीमनगरच्या वस्तीमध्ये जाऊन कोंबडी ऑपरेशन केलं। या कोंबडी ऑपरेशनमध्ये अनेक भीम सैनिकांना महिलांना अमानुषपणे मारहाण केली। या मारहाणीमधून त्यांना पुन्हा पोलीस कोठडीत नेण्यात आलं। आमचे भीम सैनिक अतिरेकी होते का? आमचे भीम सैनिक त्यांच्या महिला माता भगिनी या काही दुसरा काही मोठा काही एखाद्या प्रकारात अडकलेले होते का? ते फक्त न्याय मागत होते। त्यांचं म्हणणं होतं की संविधानाची विटंबना करणाऱ्यास अटक करा, त्याला शिक्षा द्या। पण या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला। लाठीमार करून एकाला त्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा जीव गेला। त्याचं नाव सयाजी सूर्यवंशी असं होतं। हा सयाजी सूर्यवंशी हा पुण्याला राहत होता। त्याची LLBची परीक्षा चालू होती, तो LLB अखेर होता। त्याने कोर्टाकडे जामीनसाठी अर्जसुद्धा केला होता, पण या पोलिसांना या न्यायालयाला त्याची जामीन नाही, त्याची दया आली नाही आणि त्याला पुन्हा पोलीस कस्टडीत मारला आणि
लोकांचा त्यात जीव गेलेला आहे. त्या आंबेडकरी अनुयायास हा आंबेडकर अनुयायी फक्त बौद्ध समाजाच नाही, हे संविधान हे पूर्ण देशाचं आहे. हे त्या उदार समाजाच्या येथील याला अटक झालीच पाहिजे. सेवकसिंग बाळगोला अटक झालीच पाहिजे. सेवकसिंगला बाळगोला शिक्षा झालीच पाहिजे. सेवकसिंग बाळगोला शिक्षा झालीच पाहिजे. पोलीस बोर्डाचे निलंबित झालेच पाहिजे. पोलीस बोर्डाचे निलंबित झालेच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.